नमस्कार, मी श्वेता पाठकरकडे रेसिपी आणि बरंच काही या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण नवीन पद्धतीने ग्रेव्हीयुक्त पात कशी करायची ते पाहतोय. पण त्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर गॅसवरती मी थोडंसं तेल घालून तेल छान गरम करायला ठेवलेलं आहे. तर तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये जिरे आणि मोहरी घालते. जिरे मोहरी छान तडतडली. आता याच्यामध्ये घालायचं आहे हिंग आणि 2 ते 3 सुक्या मिरच्या घालायच्या आहेत. मिरच्या तेलामध्ये छान अशा तळून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर आता याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे बारीक कट करून घेतलेल्या लसूण पाकळ्या घालते. कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. आणि आता मी एक मोठा कांदा चिरून घालत आहे याच्यामध्ये. जो पातीचा पुढचा पांढरा कांदा असतो ना, तर तोच कांदा मी याच्यामध्ये बारीक असा चिरून घेतलेला आहे आणि तो घालते. कांदा याच्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आता मी आलं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर यांची पेस्ट बनवून घेतलेली आहे, तर ती सुद्धा याच्यामध्ये घालायची आहे. यामुळे आपण जी ग्रेव्हीयुक्त अशी पात बनवत आहोत त्याला खूप छान चव येते. आता हा कांदा आपल्याला साधारणपणे 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हळद आणि लाल तिखट घालायचं आहे. तर हळद आणि लाल तिखट सुद्धा आपल्याला या कांद्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. साधारण 1 ते 2 मिनिट याला मी परतून घेते. आता मी थोडीशी धना जिरा पावडर सुद्धा घातलेली आहे. हे सर्व मिक्स केल्यानंतर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी घेऊन मिक्सरवरती वाटून घेतलेला आहे. तर एक मोठ्या टोमॅटोची टोमॅटो प्युरी बनवून घेतलेली आहे, तर ती याच्यामध्ये घालते. आणि या टोमॅटो प्युरीचा कलर चेंज होईपर्यंत साधारण 2 ते 3 मिनिट याला मी कंटिन्यू असं हलवत आहे. तर 3 मिनिटानंतर आपण पाहू शकता तर टोमॅटो छान असा शिजलेला आहे. कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. एकदम मस्त कलर आला आहे. मस्त असं तेलसुद्धा सुटलेलं आहे. तर इथे मी 400 ग्रॅम कांद्याची पात स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता पातीचा थोडासा पांढरा भाग जो उरलेला असतो तो सुद्धा मी इथे घेतलेला आहे. कारण ही भाजी इतकी छान होते की पातीचा कोणतासुद्धा भाग आपल्याला वाया घालू वाटत नाही. तर पात स्वच्छ धुवून या पद्धतीने बारीक कट करून घेतलेली आहे. तर या फोडणीमध्ये घालून मी कंटिन्यू हलवत आहे. पात याच्यामध्ये पटकन आकसते. तर आपली पात परतून होत आहे तोपर्यंत मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे डाळी जी आपण चिवड्याला वापरतो ते मिक्सरवरती बारीक वाटून घ्यायचे आहेत. तर इकडे आपली पात थोडीशी परतलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला आवडत असेल तर अगदी किंचित अशी साखर घालायची आहे. यामुळे चव बॅलन्स होते. त्याचबरोबर आता मी थोडंसं मीठ घालते. साखर आणि मीठ दोन्हीसुद्धा आपल्याला पातीमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर का पातीची सुकी भाजी आवडत असेल तर या स्टेजला सुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता. आता मी याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालते. खूपही पाणी घालायचं नाही, अगदी अर्धी ते पाऊण वाटी पाणी घालायचं आहे. मस्त अशी याची ग्रेव्ही होते. तर अर्धी ते पाऊण वाटी पाणी घातल्यानंतर मी थोडासा गॅस मोठा करते जेणेकरून याला एक उकळी यावी. तर या पातीला थोडीशी आता उकळी आलेली आहे. आणि आता याच्यामध्ये आपल्याला जे मी मिक्सरवरती 2 चमचे डाळ्याची पावडर बनवून घेतलेली आहे तर ती थोडी थोडी करून घालायची आहे. याच्यामध्ये आपल्याला गाठी होऊ द्यायच्या नाही. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता थोडी थोडी करून 2 चमचे डाळ्याची पावडर याच्यामध्ये घालायची आहे. त्याचबरोबर एका हाताने याला कंटिन्यू असं हलवायचं आहे. तर खूप छान सुगंध येतोय. मस्त अशी आपली ग्रेव्हीवाली कांद्याची पात बनवून रेडी आहे. तर आता या पातीसाठी मी फोडणी बनवते. तर गॅसवरती मी फोडणीची कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी पुन्हा एकदा जिरे मोहरी घालते तेलामध्ये आणि 1 चमचा ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे. या पद्धतीने वरून जर का फोडणीतून लसूण घातला तर याची चव काही छानच लागते. थोडंसं लाल तिखट घालते आणि कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. तर आपली फोडणी पातीसाठीची बनवून तयार आहे. तर या पातीवरती आपल्याला ही फोडणी घालायची आहे. तर खूप टेस्टी अप्रतिम चवीची ही पात लागते. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा घरी करून नक्की पहा. तर फोडणी घातल्यानंतर छान असं मिक्स करून घेते. वरून कोथिंबीर घालायची आहे.
तर आपली ग्रेव्हीयुक्त पात बनवून तयार आहे। तर आता एका सर्विंग डिशमध्ये मी ही काढून घेत आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि रेसिपी आणि बरंच काही या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।